हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज काहीतरी असं थोडंसं चटपटीत खायची इच्छा होती आणि म्हटलं मग आता काहीतरी बनवावं. आणि त्यातून घरी एकटीच होते, तर माझ्या एकटीसाठी म्हणून हे बेबीकॉर्नपासून मी एक चाटचा प्रकार बनवला आहे. तर हे एक पॅकेट बेबीकॉर्न घेतलेत, तर त्यामध्ये साधारणतः 7 नग होते. आणि आता ते पहिले तर मी एका पातेल्यामध्ये उकळवून घेणार आहे. तर बस आपल्याला 2 ते 3 मिनटं उकळवून घ्यायचे आहेत. आणि ते उकळले की आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता ते मी एका प्लेटमध्ये काढून थोडे थंड करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण आता ते थंड होईपर्यंत त्याच्यासाठी एक बॅटर बनवणार आहोत. आपल्याला ते फ्राय करायचे आहेत बेबीकॉर्न. तर एक मोठा चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतले आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतले. त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घातली. तुम्ही त्यासोबत थोडासा चाट मसाला किंवा मिरीपूड वगैरे घालू शकता. आणि आता त्यामध्ये आपल्याला हे बेबीकॉर्न जे आहेत तर ते घोळवून घ्यायचे आहेत. तर कोरड्या पिठामध्येच आपल्याला ते आधी घोळवून घ्यायचे आहेत. आणि त्याचं एक्स्ट्राचं पीठ काढून ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर आता मी ते एक एक करत प्लेटमध्ये काढून घेते. आणि उरलेलं जे पीठ आहे त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून आपल्याला त्याची एक स्लरी बनवून घ्यायची आहे. तर मी ते आता पातळसर त्याची एक पेस्ट बनवून घेते. तर बघू शकता, फार पण पातळ बनवायची नाही आणि फार घट्टही नाही. आपल्याला आपण भज्याचं पीठ वगैरे बनवतो अशा टाईपमध्ये आपल्याला ते बनवून घ्यायचे आहे. आणि आता एक एक करत आपल्याला ते बेबीकॉर्न त्या पिठामध्ये बुडवून डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तेल मी कढईमध्ये आधीच गरम करत ठेवलेलं होतं. आणि आता आपल्याला एक एक करून ते तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. आणि एक साईड छान अशी भाजली गेली की नंतरच आपण पलटी करून दुसरी साईड भाजणार आहोत. अगदी कुरकुरीत असे त्याचे पकोडे म्हणजे तयार होतात. तर आता दोन्ही साईड छान अशी गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी ती एका प्लेटमध्ये काढून घेते. तर अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत. आणि आता आपल्याला त्याचे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आहेत. तर मी ते सुरीच्या साहाय्यानं सगळे पीस कट करून घेते. आणि आता ते आपल्याला आपण चिल्ली वगैरे बनवतो की नाही त्या टाईप आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता कढईमधलं एक्स्ट्रा तेल मी काढून घेतलं जे आपण डीप फ्राय करायला ठेवलं होतं ते. आणि अगदी एक चमचाभर तेल ठेवले, त्यामध्ये घातलेलं आहे बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची. ते छान गोल्डन ब्राऊन झाले की त्यामध्ये घालायचे आहे कॉर्न. त्यानंतर एक चमचा शेजवान चटणी आणि एक चमचा टोमॅटो केचप. बस एवढंच साहित्य घालायचं आहे. आणि थोडंसं एक 5 मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर घालायची आहे वरून कोथिंबीर. तुमच्याकडे जर कांद्याची पात वगैरे असेल तर ती थोडीशी घातली वरून तरी चालेल. आणि 1-2 मिनटं परतवून आपल्याला ते आता काढून घ्यायचं आहे. तर अगदी टेस्टी असं आपलं हे स्नॅक्स खाण्यासाठी म्हणून रेडी झालेलं आहे. तर एका माणसासाठी अगदी पोट भरून खाणं आहे. तर माझं तर हे खाऊन पोट भरलं. आणि खूप टेस्ट तर मी सांगू शकत नाही की अगदी आपण कुठून बाहेरून ऑर्डर केली अशा टाईपच याची टेस्ट होती. तर मी बनवलेलं हे बेबीकॉर्न चिल्ली याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.